कसं अटॅक करते गाईज, अटॅक करते आमच्या. मी झाली आहे छान रेडी आणि सो आज आलोय आम्ही शूटसाठी. आमची सिरीज शूटची स्टार्टिंग आहे आज आणि आम्ही शूटसाठी आलोय आणि आम्ही पाहतोय वाट, दोघे जण बाकी आहेत. सो हे घेते ते कॅमेरा सेट करून, यांचा कॅमेरा सेट करायचं काम चालू आहे. हे आलेत सगळे निवांत बसले ते. अरे कधी शूट करायचं आहे आपल्याला. ऐसा मत करो मेरी जान, लाइफ में कुछ अच्छा करो यार. हे होतं आमचं शूट मध्ये थोडंसं BTS. यांचं चाललंय शूट आणि ते हे आम्ही बसतोय. झालं शूट करून. कोण? शाहरुख खान. शाहरुख खान, ऐश्वर्या रायचा होणारा मित्र. आईच आम्ही नाही तर आज तो शूट करायला. आमची गँग तिकडे गेली काही, तिकडे पाहू शकता तिकडे गेली काही. आणि इकडे आमचे मॅडम इकडे आवडतात. या मॅडमचं ना 3 तास झाले आवर चालेल नुसतं. हे सकाळी आलेलं आहे 8 वाजता, अजून 8 वाजता 8:45 अजून आवडतं. नको का माणसाने, मग छान दिसलं पाहिजे ना. हा इथं एकच सीन आहे फक्त, छान दिसते तू पण एकच सीन यायचा फक्त, त्यासाठी एवढं घटून आलेली. नको का दिसलं पाहिजे माणसाने, एकच सीन साठी एवढं नटलं पाहिजे. हा ते आहे. आणि इथे आहे ना आमची टीम आहे ना, एवढी क्रिएटिव्ह टीम आहे आपली खूप जास्त. सकाळी फक्त 2 शॉट घेतले फक्त. त्यासाठी आम्ही तासभर थांबलोय, 2 तास. एक किती झाले सीन आपले? एक सीन झाला फक्त प्रॉपर. एक सीन झालाय, एक म्हणजे पार्ट झालाय. म्हणजे पार्ट हा, झालाय. एक पार्ट झालाय. सेकंड पार्ट साठी आम्ही 2 तास थांबलोय हा. गाडी घ्यायची. आता सेकंड पार्ट होणार. हा होईन आज नक्कीच सिरीज शूट होणार आहे आमची, होईल असं वाटतंय मला. होईल 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 ना? होईल आपण करू. हा, केलंच आपण. देखो ना देखो ना. प्लीज मी झाली आहे छान रेडी आणि हा आहे आमचा फोटोग्राफर. खरंच सांगतो इतका टाइमपास चालला यांचा. भरपूर टाइमपास चाललाय, अजून गाडी पण आली नाही शूट साठी. आणि हे पहा इकडं काय चाललंय, गप्पा मारता येते. कधी व्हायचं हे शूट, कधी शूट व्हायचं आणि कधी आम्ही फ्री व्हायचं. चार्जिंग तेच चार्जिंग, आमच्या फोनचे पण चार्जिंग संपत आली. कधी होणार यांचं शूट? ना इतका टाइमपास चालला यांचा, इतका टाइमपास चालला का काय सांगू शकत नाही तुम्हाला. हे कधी करायचंय आपल्याला शूट? तुमचं कधी संपल? कधी? हर्ष किती वेळ लागणार आहे? झाले येते गाडी. माझी 1 तास झाला गाडी येते. हेच आम्ही ऐकतोय, 1 तास झाला हेच ऐकतोय, गाडी येते. त्यांची गाडी अजून नाही आली. तोपर्यंत आम्ही बाकी शॉट करून घेतोय तयार आणि हे यांचं चाललंय शूट. काय यांचं शूट चालू होतं, यांना गाडी पळवायची होती त्यांच्या मित्राची. हा सीन होता त्या शॉर्ट्स फिल्ममधला आमच्या. आणि तो सीन झाल्यानंतर आम्ही निघालो होतो नेक्स्ट लोकेशनसाठी. आणि नेक्स्ट लोकेशन होतं आमचं देवाचं मंदिर. म्हणजे देवाचं मंदिर पण नाही, आम्हाला जंगल हवं होतं. त्या जंगलामध्ये आम्हाला शूट करायचं होतं. सो आम्ही तिथे पोहोचलो होतो. आमचं शूट चालू आहे बरं का, शूट मध्ये अरे कहना क्या चाहते हो? काय करतात खरं मॅडम चालू. मैं डिप्रेशन में रहता हूँ हमेशा, अब भी मैं डिप्रेशन में हूँ. अच्छा. सो आमचं सगळ्यांचं डिस्कशन चाललं होतं की आम्हाला पुढे काय करायचं, सीन कसा असेल याचं डिस्कशन चालू होतं. हे चाललंय यांचं डिस्कशन. सो आम्ही चाललंय आमचं शूट. थांब 1 मिनिट, यांचं डायलॉग समजून सांगतोय हा हर्षद. तर साईला आपण सोडायचं नाही. काय प्रॉब्लेम काय झाला तर साईला सोडायचं. साईवर आज साईची गेम आहे आज. दे. खूप वेळानंतर आमचा शॉट कम्प्लीट झालेला आहे आणि आता हा नेक्स्ट शॉट कडे आम्ही वळलोय. सो आता हा कारण की इतके मी आयुष्यात शूट केले पण असं शूट नाही केलं. हर्ष तिथले काटे काढून घेत होता आम्हाला काही इजा होऊ नये म्हणून. अरे तुम्ही हेल्प करा रे, 2 जण काय करता, हेल्प करा थोडीफार. बिचारा एकटाच एवढं कष्ट करतोय. तू पण तू पण कर की, तू काय नुसतं इन्स्ट्रक्शन देतोय, कर की काम. इथून येईल ना जात एवढं. वाघाचं मूड नाही का? हाव, वाघाचा काय मूड आहे मग आज? वाघाला अंजे वाढायचं. इथं भेटत नाही. हॅलो मॅम, बोला की प्लीज. मॅडम हसतेत, आय थिंक लाजलेले आहेत 100%. हॅलो, मॅडम कॉल बॅक करतो तुम्हाला. काय झालं रे? मॅडम रुसलेले आहेत, कसं सांगू तुम्हाला. का बरं रुसली ती? जेवायला ना आलो आता 11:53 झाले.
बरेच टाइम लवकरच आवरलं आपलं नाही का? मग मी होते ना म्हणून आवरलं लवकर बघ माझ्या सिरियसली, कारण आम्ही आधी शूट करत होतो एका दिवसात 2-2 पार्ट. अरे प्रॉब्लेम काय होतो माहिती का, मी जेव्हा शूट करत होतो का तेव्हा मी होतो बेल्लेला कॉलेज बरं का, माझे पेपर चालू होते. अच्छा. माझ्या गावाकडून आहे ते 35 किलोमीटर लांब बरं का. मी 35 किलोमीटर तिकडून यायचो, परत माझ्या गावाकडून शिरूर आहे 25 किलोमीटर नाही का. आणि तर माझी वाट बघत बसायची, जवळजवळ मला लागायची 1.5-2 तास लागायचे नाही का अशी. हा तू 2 वाजता. त्यामुळे मग हे पण बरं व्हायचे नाही का, मी ते सगळेच फ्लॉप व्हायचे. आता लवकर आलायस ना तू. आता 2 दिवस पूर्ण डेडिकेशन द्यायचं. रविवारी गाईज आम्ही आलोय हर्षच्या घरी, ते जेवण करायला आलोय आणि हे सगळे बसले. ते काही काम काही काम आहे की नाही तुम्हाला, एडिट करा तोपर्यंत. सो आम्हाला लागली होती भूक, आम्ही घरचा आणलेला डब्बा खात होतो. गाईज तर आमचं जेवण झालेलं आहे आणि यांना काही जेवायला नव्हतं त्यामुळे यांनी मागवले ते वडापाव आणि आता हे वडापाव खात्यात ते. मला पण आहे का? थँक्यू थँक्यू. तू दिला नाही घालून दिला नाही तू. एवढी सर्व्हिस नाही प्रोव्हाइड. सगळ्यांचं खाऊन झाले, तुझंच करायला खायचं. अरे त्याला नको देऊ, नाही खात ते, आजारी पडन ते. तेच तर तू तुझ्या खायच्या असताना नको देऊ. झालं खाऊन? नाही त्याचं खाद्य तो खात होता बकरीचं. बरोबर, म्हणून बकरीला दिलं का? तरी ते रिटर्न करू. अरे ऐक ना, झालं का तुझं शूट स्टार्ट करायचं का? मला भेटले ते मेहंदी. हो चावती का? चावती तर चावती का रे ही? इथे आम्ही लोकेशन पाहत होतो कसं आहे कसं. ते बोले हर्ष हर्ष लवकर ये हर्ष. अरे आम्हाला वाटलं नॉर्मली तू असा आवाज देते. नको रे म्हणून हे बावट लवकर नाही आलं. हा म्हणूनच. पळत आलो ना. हो गाईज आम्ही शूट करताना आम्हाला भेटलाय हाय. आणि ही ओरडत होती म्हणून आम्ही पळत पळत आलो. आमचं शूट सोडून इकडे पळत पळत आलोय. हा खूप चिडलेला दिसतोय, याच्या झाडावर ही गेली होती म्हणून ती बोलतो. त्याचं म्हणणं असं आहे की ही माझ्या झाडावर काय करते. सो त्यामुळे तो पाहतोय. आम्ही खूप पळत पळत आलोय गाईज. घाबरला घाबरला तू? तुम्ही नव्हते का एवढं बॅक करते माझ्या बोकांनी पळत आले का? चावायला लागलं होतं. कस काय तुझ्याकडे आलतं का ते? माझ्या समोर थांबलं येऊन पळून गेला असं. आणि असं करत अरे ते म्हणत असेल तू माझ्या झाडावर काय करती. नाही ते चवताळत होतो. तिसरी वारी आता चौसाळ्यात त्याची पहिल्यांदा आलो जाऊ हे, नंतर मी आलो जावा. पण आम्ही त्याला काही केलंच नव्हतं तिथं होतं तेव्हा. फक्त वाचव आणि ते मी आरडले हर्ष आलं तिथं, ते हर्ष आले बघ असं करत होतं. हर्षकडे पळत आलं. असं करत होतं. चावायला बघ. भाऊ गाईज हे बा हे वानर आमच्या अंगावर कसं अटॅक करते. गाईज अटॅक करते आमच्या अंगावर. आम्ही खूप लांब आहे त्याच्यापासून, सगळ्यांपासून लांब थांबलोय आम्ही. गाईज ते वानराला यांनी खवळून दिले आणि ते गाय वानर आहे ना आमच्या अंगावर येते. यांनी विकीने दगड हाणलाय त्याला, त्यामुळे ते आमच्या अंगावर यायला धावतोय आणि आम्ही सगळेजण पळतोय तिथून लांब. आम्ही तिथून खूप लांब थांबलोय आणि हिला तर पहिला भेटलाय तो. काय बोलला तुला वानर येऊन, ते चांगला राहिला. माझा जीव धगधग करतोय. बोला काय कॅमेरा हातात माझ्या नुसता. याचा काय, याचा जीव घेतला असता वानराने मागाशी येऊन. हर्ष यांनी जाणार का पळून तो? हा? तोंडात घालतो तेवढं गप्प तरी राहील. कसं करतोय? हो? अरे हे काय तुमच्या हातात काय घेऊन बसले तुम्ही सगळे? रिॲक्शन होतं हिचं. अरे तिलाच दिसला ना पहिला तिलाच दिसलाय. गाईज आमचं शूट राहिलं बाजूला, आम्ही यालाच पाहून घेतोय आणि आता याच्यामुळे आम्ही शूट थांबले आणि याला काही टेन्शन नाहीये. हा बसलाय आपला. माझं नव्हतं वाटे लागलं, ते तिथे शांत बसलं होतं, पण मला असं वाटलं मला येऊन मारेन म्हणून मी तुला बोलवलं हेल्पला. बघ हेल्पला बोलले हर्ष, तिला नको बोलूस तू पण काही. ते त्याच्याच मागे लागलं. कोणाच्या? त्याच्या अरे मला काय आम्ही ज्यांच्या शेतामध्ये शूट करत होतो ते आले होते आणि त्यांनी त्या वानराला दगड मारला, त्यामुळे ते वानर पळून गेलं. आणि आम्हाला सांगितलं की ते वानर दररोज इथेच राहतं, इथेच खातं आणि त्यांच्याच रानामध्ये राहतं, त्यामुळं नो वरी. त्यानंतर मग आम्ही आमचं शूट चालू केलं.
सो गाईज नेक्स्ट पार्टसाठी सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कसं वाटलं आमचा व्लॉग कमेंट करून नक्की सांगा.